सर्वांना जय भीम। माझ्या दिनेश मगरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर चला मी तुम्हाला आज आपल्या वावरातली मक्का दाखवतो, काही रामफळाचे झाडं वगैरे पण दाखवतो, कारण 2 महिने झाले मी पण शेतामध्ये नव्हतो आलो। तर चला मी तुम्हाला मक्का दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ही आपली मक्का आहे, मस्त डबल कंस लागले मक्काला, मी तुम्हाला दाखवतो। हे पाहू शकता तुम्ही, हे एक कणूस आहे, इकडून एक कणूस आहे, इथं पण लागलेलं आहे आणि एक तोडलं आहे। हे पाहू शकता तुम्ही, इथलं एक तोडलं आहे, इथं पण तोडलेलं आहे, इथं आहे, इकडं पण आहे। डबल मक्काला कंस लागले आपल्यावाल्या, हे पाहू शकता तुम्ही, इकडून एक आहे, हे एक आहे, म्हणजे मस्त मक्काला 2 कंस लागलेले आहे आणि दोघीही कंस भरलेले आहे। म्हणजे एक असं नाही की एक भरलेला आहे आणि एक मक्काचा कणूस भरलेला नाही, दोघी मक्काचे कंस एकदम सारखे भरलेले आहे। आणि बरीचशी मक्काला आपल्यावाल्या डबल मक्काचे 2 कंस लागलेले आहे आणि काही ठिकाणी एकच आहे। तर चला आता मी तुम्हाला दाखवतो आपलं रामफळाचं झाड, कारण मस्त मोठे मोठे रामफळ लागले होते त्यांना। तर पाहूया आपण जाऊन। आणि हे आपलं जांभळीचं झाड आहे, आपल्या वाड्यावर बैलासाठी सावलीसाठी लावलेलं होतं। मस्त बैलांना सावली वगैरे पण मस्त जांभळीच्या झाडाची पडती। हे पाहू शकता तुम्ही, नवीन पालोरी फुटली आहे त्याला, एकदम मस्त। तर चला आपण जाऊया रामफळाच्या झाडाखाली, पपईच्या झाडाखाली। तर हे आलो आहे आपण आता रामफळाच्या झाडाखाली। हे रामफळाचं झाड आहे आणि याला एवढे रामफळ लागले होते ना, भरपूर रामफळ लागले होते, कमीत कम अर्धा किलोचा एक रामफळ होता। पण काय, कोणी येतं आणि तोडून घेऊन जातं। मोठाले मस्त अर्धा किलोचे रामफळ तोडून घेऊन गेलेत। हे पाहू शकता तुम्ही, आता मस्त छोटे छोटे ठेवले आहेत, म्हणजे हे पण मोठे झाले ना तर यांना पण घेऊन जातील तोडून। कारण आपण एवढं रात दिवस मेहनत करून पाणी टाकतो झाडाला, उन्हाळ्यामध्ये हंड्यानं पाणी टाकतो आणि शेवटी काय, चोरं येतात आणि खाऊन जातात। आपल्या देखत नाही खात, शेवटी कधी बी चोर चोरी करूनच खातो। अरे खायची वस्तू आहे, मागून खा, देखत खा, खायला कोणीही मना करत नाही। एवढे रामफळं लागले होते ना, कारण की माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण दाखवले होते मी ना, की यूट्यूबला व्हिडिओ टाकलेले आहे मी। एवढे रामफळं लागले होते ना याला, मस्त अर्धा किलोचा एक रामफळ लागलं होतं। आता काय नुसते 4-5 रामफळं लटकत आहे। तर कोणाचे पण खायचे आहे ना, मागून खा, त्यांच्या देखत खा, चोरून नका खाऊ। शेतकरी जे लावतो ना तर खाण्यासाठीच लावतो, तुम्हीही खा आणि शेतकऱ्याच्याही वाटेवर एक अर्ध येऊ द्या। कारण शेतकरी एवढं जीवापाड जपतो झाडाला, उन्हाळ्यामध्ये हांड्यानं पाणी टाकणं, झाडाला व्यवस्थित हे करणं, आणि शेवटी शेजारी पाजारी येतात आणि फुकाचं चोरून खाऊन चालल्या जातात। आणि पपईचं झाड पण आहे, पपई पण तुम्हाला दाखवतो मी। पपई खालून पपई होती तर शेंट्यापर्यंत पपई होती। तर पपई पहा इथून आहे, आता खालचे पपई पण गायब झालेले आहे। म्हणजे आता काय बोलणार आहे, चला जाऊ द्या, सोडा। आता माझ्या आईनं एक रामफळ तोडलं आहे, तर मी तुम्हाला दाखवतो। आणि मी तर 2 महिने झाले शेतामध्येच नाही आहे, तर आज आलो होतो, मी बोललो चला एखादं रामफळ पिकेल वगैरे भेटलं तर खाऊया। कारण वडील तर रोजच येतात शेतामध्ये, पण वडिलांना पण कधी आणलं नाही। तर चला मी तुम्हाला रामफळ दाखवतो। तर हे पाहू शकता तुम्ही, एक रामफळ भेटलं आहे माझ्या आईला, पिकेल आहे मस्त। तर एवढ्या दिवसातून कमीत कमी भरपूर रामफळ लागले होते त्याला, तर त्याच्यातून आज एक भेटला आहे कसा तरी शेतामध्ये। माझ्या आई मी आलो होतो, कारण माझी आई पण शेतामध्ये येत नाही, फक्त माझा मोठा भाऊ आणि माझे वडील येतात। ते पण मक्काला पाणी देण्याच्या कामासाठी कामं करतात आणि घरी येतात। आणि पपई तोडला एक, पपई पण दाखवतो मी तुम्हाला। आणि हा एवढ्या पपयामधून हा एक पपई तोडला आहे, म्हणजे पिकला नाही, 1-2 दिवस ठेवला ना पेपरमध्ये लपटून, तर हा पण 1-2 दिवसामध्ये पिकन। आणि अजून एक झाड आहे, मी तुम्हाला दाखवतो। तर चला मी अजून पपईचं एक झाड आहे तुम्हाला दाखवतो, कारण तो पण 2-1 किलोचा पपया आहे, पण ते तोडता नाही गेला, कारण तोडणाऱ्यानं ना तोडून घेऊन गेला असता। पण झाड मोठं आहे, हे पाहू शकता तुम्ही, मोठं झाड आहे, तर त्याच्यामुळं त्याला तोडता नसन गेलं, हे पाहू शकता तुम्ही। तर त्याला हाय पपई मोठाले आहे,
आणि 2-4 मक्काचे कणस पण तोडले घरी भाजून खाण्यासाठी आणि लाईट पण गेलेली आहे आता. तर चला बाय सर्वांना. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला बाय सर्वांना.